स्वामी भक्तांनी कुठली आतापासून उपासना करावी स्वामी प्रगट दिनापर्यंत? स्वामी प्रगट दिनापर्यंत तुम्हाला एक सोपा सोपा घरातल्या घरात उपाय सांगते की तुम्ही सकाळी किंवा रात्री अंघोळ करून अगरबत्ती लावून 11 माळा तरी करा. नाही जमत जे जॉब करतायत त्यांनी तोंडातल्या तोंडात मनातल्या मनात नामस्मरण करा. आणि जेव्हा स्वामींचं प्रकट दिन असेल त्यावेळेला तुम्ही जेव्हा स्वामींचा नमस्कार करायला जाता तर स्वामींना सांगायचं, स्वामी मी जी काही सेवा आतापर्यंत केलेली आहे ती तुमच्या चरणी अर्पण है ना. मग त्यावेळेला तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न सुटलेला असेल. त्याच्या मागचं कारण असं की जेव्हा आपण म्हणतो ना की नामस्मरणाच्या बदल्यात काही मागत नाही, फक्त नामस्मरण करतो आणि आपल्यापेक्षा त्यांना माहिती मला आता सध्या कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि ती नेमकी ती आपण ते तसं केल्याने ना तुमची गरज असेल, तुमचा प्रॉब्लेम असेल, तुमचं संकट असेल मोठं, ते नक्कीच दूर होतं ह्या सेवेने. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करून बघा. बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत, मीही अनुभव केलेला आहे, त्यामुळे नक्कीच करून बघा. सेवेचा विषय निघालाच आहे तर स्वामी सेवा करतो, स्वामींच्या मठात जातो, तिथे सेवा करतो, तर स्वामी सेवा नक्की काय आहे? स्वामी सेवा म्हणजे काय ना, खरं तर बघायला गेलं स्वामींचं सरळ सरळ सोपं आहे. स्वामी स्वतःकडे काही ठेवत नाही. तुम्ही जर त्यांची स्वामीची मूर्ती बघितली, फोटो बघितले तर एका वस्त्राशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीही नाही. आणि हयात जेव्हा होते तेव्हाही स्वामींकडे काही नव्हतं है ना. त्याच्या मागचं कारण असंच आहे की ते फक्त द्यायला बसले. म्हणतात ना, जर ते देत आहेत तर आपण का नाही घेऊ. म्हणून जेव्हा आपण घेत असतो तेव्हा स्वामी असं म्हणतात की सत्कर्म करा. तुमचं भलं झालंय ना तर तुम्ही दुसऱ्याचं भलं करा है ना. मग ही जी चेन असते ना ही चालू ठेवा. आज स्वामीमुळे माझं भलं झालंय, एखाद्या खरंच दुःखात पडलंय. हल्ली लोक असं सांगत नाहीत की मी स्वामी सेवा करते किंवा इतर सेवा कोणी करतात, समोरच्याचं भलं झालेलं बघवत नाही. तर मला हा गोष्टीचा नेहमी खंत असतो की तुम्ही सांगा त्यांना की तुम्ही ही सेवा करा. काही नाही जमत आहे तर तुम्ही मंदिरात जायला सुरुवात करा, सेवा करायला लागा, जेणेकरून तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल है ना. हळूहळू ही जी चेन आहे ना ही मोडू नका. हे तुम्ही हळूहळू ही सेवा ना पासून करा. उलट स्वामींना ते सगळ्यात जास्त आवडेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची मदत करतात ना तेव्हा स्वामी आपोआप कुठेतरी आपली मदत करत असतात. म्हणजे खरी सेवा ही दुसऱ्याला भलं करण्यामध्ये. काही नाही तर बघा कसं असतं ना, आर्थिकदृष्ट्या आपण कोणाचं नाही करू शकत, पण मानसिकदृष्ट्या आपण नक्कीच भलं करू शकतो. एखाद्याला स्वामींची सेवा सांगितली किंवा एखाद्याला सांगितलं, चांगला उपदेश केला, मग तू जाऊन तर बस तिकडे, नको काय करूस, फक्त स्वामींच्याकडे जाऊन बस. एवढं जरी सांगितलं 8 दिवस जा, 40 दिवस जा, तरी त्याचं काहीतरी भलं होत असतं. आणि जेव्हा मी सांगत असते त्याचं भलं होतं ना तर त्याचं पुण्य कुठेतरी मलाही भेटेल की तो जातोय ना माझ्या सांगण्यावरून. तर कुठेतरी स्वामींनी ते पुण्य मला पण दिलं. तुझ्या मुखातून मी बोललो आहे ना तर त्याचं फळ तुलाही मिळतं. म्हणून मी सांगत राहते की साखळी मोडू नका. स्वामींची सेवा आहे, सेवेकरी वाढवा, जेणेकरून आत्ता जे कलियुग आहेत ह्या कलियुगामध्ये आपल्याला प्रचंड एनर्जीची, प्रचंड शक्तीची, प्रचंड एकीची गरज आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की स्वामी भक्तांनी ती सुरुवात करावी. आहेच सुरुवात, पण आणखीन खूप स्पीडनी करावी, जेणेकरून ह्या कलियुगात आपल्याला स्ट्रॉंग, आपला पाया मजबूत राहून आपण सुखरूप राहू शकतो.